नमस्कार शेतकरी मित्रांनो खरीप 2022चे उर्वरित 282 कोटी रुपये 28 जानेवारीपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जाणार आहेत। शेतकरी मित्रांनो, कोणत्या शेतकऱ्यांना ही रक्कम मिळणार आहे, कोणते शेतकरी यासाठी पात्र आहेत याविषयी सर्व माहिती या व्हिडिओमध्ये सांगितली आहे, त्यामुळे हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। प्रधानमंत्री फसल विमा योजनेच्या मार्गदर्शक तत्वातील सूचनांचा चुकीचा संदर्भ लावत भारतीय कृषी विमा कंपनीने नुकसानीच्या केवळ 50% भरपाई वितरित केली होती। राज्य तक्रार निवारण समितीच्या अंतिम निर्णयानंतर केंद्र सरकारच्या अखत्यारीतील कंपनी असतानाही कडक कारवाई करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांना देण्यात आल्या होत्या। जिल्हाधिकारी यांनी देखील याबाबत कडक कारवाईचे धोरण अवलंबिले व परिणामी दिनांक 28 जानेवारीपर्यंत यातील रुपये 232 कोटी व शासनाकडील प्रलंबित रक्कम मिळताच उर्वरित रुपये 50 असे एकूण रुपये 282 कोटी वितरित करण्याचे विमा कंपनीने मान्य केले आहे। विमा कंपनीने शेतकऱ्यांना रक्कम वितरित करण्याचे मान्य केल्यामुळे शासनाकडील प्रलंबित रक्कम लवकरच विमा कंपनीला देण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल। महायुती सरकारच्या कार्यकाळातील खरीप 2022 मधील प्रत्यक्ष नुकसानीप्रमाणे भरपाईची पूर्ण रक्कम शेतकऱ्यांना मिळत असून तत्कालीन ठाकरे सरकारच्या अनास्थेमुळे रखडलेली खरीप 2020 ची नुकसान भरपाई मात्र न्यायालयीन प्रक्रियेमुळे रखडली आहे। तर शेतकरी मित्रांनो, 28 जानेवारीपर्यंत सर्व शेतकऱ्यांना ही रक्कम मिळणार आहे।